हाय फ्रेंड्स, आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2026 इयत्ता 6वी विषय विज्ञान, त्यामधील दिवस 12 किंवा घटक 12 लक्षणे सजीवांची बीजांकुरण, घटक 1 यामध्ये वनस्पतींचे अवयव हा घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. तुम्हाला काय माहीत आहे? तर तुम्हाला काय माहिती आहे? पर्यावरण माहिती आहे, अन्न साखळी माहिती आहे, अन्न जाळे माहिती आहे, अन्न साखळीतील मुख्य वनस्पती आणि पर्यावरणाचे संतुलन इत्यादी आपल्याला घटक माहीत आहेत. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? तर बघा, या ठिकाणी काही कृती आहेत. काय करायचं तुम्ही बघा या ठिकाणी. आता या कृती ऐका आणि काय घडेल यावर चर्चा करा. काय केलं यामध्ये बघा. अ या कुंडीत कडधान्याच्या काही बिया टाकल्या. ती कुंडी तशीच खोलीत ठेवली. बिया टाकल्या कुठे ठेवल्या? खोलीमध्ये ठेवल्या. ब या कुंडीत माती, जैविक खत मिसळून टाकले. त्यात कडधान्याच्या काही बिया टाकून मातीने झाकल्या. माती भिजेल इतपत पाणी दिले. कुंडी सूर्यप्रकाशात ठेवली. काय घडेल ते दिसते तुम्हाला? काय आलं बघा इकडे. ओके, या ठिकाणी काहीच नाही. बिया टाकल्या होत्या, परंतु ती बिया टाकून ती कुंडी खोलीमध्ये ठेवलेली आहे. दोघांमधला फरक तुम्हाला दिसतोय? असे का ते सांगा. घरात साठवलेले अन्नधान्य कोणताही बदल न होता वर्षभर टिकते, परंतु तेच अन्नधान्य बियाणे म्हणून पेरल्यानंतर उगवून येते. काही आपण समजा गहू घरी साठवून ठेवू शकतो, वर्षभर टिकतं. काही ना कोणताही बदल न होता वर्षभर टिकतं साठवून ठेवलेलं. परंतु तेच गहू जर आपण बियाणे म्हणून जर पेरले तर त्यातून काय होतं? ते त्यातून उगवून येतात. उगवून येतात. ओके, आता काय करायचं आहे बघा. खालील आकृतीचे निरीक्षण करा. कुठली आकृती आहे? तर ही आकृती आहे. ओके, शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेल्या आकृतीचे वर्णन करणं. हे तुम्हाला विद्यार्थ्यांना हे आकृतीचे वर्णन करायचे आहे. आणि खाली जे प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया. काय विचारलेले आहे? कडधान्यांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे मोड आणायचे असतील तर आई काय करते ते सांगा. बघा, घरी कधी बघितले आई कडधान्य असतं, मूग असेल, मटकी असेल, त्यांना जर मोड आणायचे असेल तर आई काय करते? अगोदर भिजवत ठेवते, नंतर ते पाण्यातून बाहेर काढते, एका टोपामध्ये किंवा गाठोड्यात बांधून ठेवते. ओके, एवढं तर माहिती आहे तुम्हाला. किंवा माहीत नसेल तर पुन्हा आपल्या आईला विचारा, मोड आणण्यासाठी आई काय करते हे आपल्याला जरूर आईला विचारायचं आहे. ओके, नेक्स्ट. वनस्पतींच्या बियांचे बीजांकुरण होण्यासाठी काही घटक आवश्यक असतात. कोणकोणते असते? बीजांकुरण होण्यासाठी माती लागेल. पहिले बिया लागतील, माती लागेल. ओके, मातीमध्ये पेरल्यानंतर त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे, पाणी पण लागते. अशा काही घटक आवश्यक असतात. म्हणजे आपण यावर्षी 6वीमध्ये कोणती लक्षणे सजीवांची या पाठामध्ये बीजांकुरणासाठी आवश्यक घटकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ओके, हे 6वी. आता आपण काय बघतोय? सेतू अभ्यास, म्हणजेच थोडक्यात माहिती बघतोय. नवीन बदललेला अभ्यासचा आपण अभ्यास करताना काही अगोदरचा थोडासा घटक आपल्याला जाणून घेतो, म्हणजे थोडी माहिती करून घेतो. नंतर आपण जेव्हा 6वीमधला जे चॅप्टर आपण प्रकरण शिकणार आहोत तेव्हा तो सोपा जाईल. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.